नमस्कार, नीलम्स रेसिपीमध्ये आज बनवूयात सोयाबीन चिली. ती बनवण्यासाठी मी इथे सफोलाचे सोया चंक्स घेतले आहेत. ते आपण गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आणि त्यामध्ये हे टाकून यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचे. हे चांगले शिजले की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यावर थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि या सोयाबीनमधलं सर्व पाणी हाताने पिळून काढून घ्यायचं. नंतर या सोयाबीनमध्ये अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, चिकन 65चा मसाला, तिखट मिरची पावडर, थोडासा लाल रंग, 5 ते 6 चमचे मैदा, 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल. हे या सोयाबीनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. आता हे तेलामध्ये एक सोडून तळून घ्यायचे. हे तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि छान क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे. छान असे तळले गेले की हे काढून घ्यायचे आणि असेच सर्व सोयाबीन आपण तळून घेऊया. आता एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं. त्यामध्ये पाणी टाकून याचं एकदम पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून परतून घ्यायचा. त्यामध्ये चिरलेला कांदा, शिमला मिरची, कोबी टाकून छान परतून घ्यायचा. नंतर यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची. आता यामध्ये 2 चमचे सोया सॉस, बेडगी मिरची पावडर, रेड चिली सॉस, 2 चमचे शेजवान चटणी टाकून यामध्ये मिक्स करून घ्यायची. नंतर यामध्ये आपण बनवलेलं जे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आहे ते 4 ते 5 चमचे यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर यामध्ये हे तळून घेतलेले सोयाबीन टाकायचे आणि चांगले मिक्स करायचे. मी इथे कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या यामध्ये टाकायच्या. तर अशी आपली ही सोयाबीन चिली तयार आहे. ही सोयाबीन चिली तुम्ही मुलांना आदल्या-मधल्या वेळेत भूक लागते, अशा वेळी तुम्ही त्यांना अगदी झटपट बनवून देऊ शकता. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा